नमस्कार. सर्वप्रथम ज्यांनी या बहुजन समाजाला न्याय मिळावं, त्यांचं शासन प्रस्थापित व्हावं, यासाठी त्याग दिला, बलिदान दिलं, त्या सर्व महामानवांना, महान स्त्रियांना मी त्रिवार वंदन करते. मी कोमल बोरकर. विषय मांडते आहे शाळाबंदी, भोजनाचे शिक्षण संपवण्याचे कट कारस्थान. आजच्या या महत्वपूर्ण विषयावर बोलत असताना मला एका प्रसंगाचा सर्वप्रथम उल्लेख करावासा वाटतो. जवळपास 7-8 महिन्याची ही गोष्ट आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर या गावात असलेल्या एका शाळेत तृप्ती त्यागी नावाची एक शिक्षक आहे. प्रसंग असा की एका मुस्लिम समाजाच्या मुलाने गृहपाठ केला नव्हता. अर्थात त्या शिक्षिकेने पोलीस कारवाईमध्ये दिलेले कारण म्हणजे तो मुस्लिम समाजाचा आहे, तो खालच्या दर्जाचा आहे. या कारणामुळे त्याला जवळ बोलवून इतर मुलाकडून त्याची मारहाण करून घेतली. सामाजिक स्तरावर हीनतेची वागणूक मिळाली म्हणून त्याच्या पालकाने त्याचे नाव शाळेतून काढून टाकले, त्याचे शिक्षण बंद केले. शिक्षिकेच्या अपराधी कृत्यामुळे त्याचे जीवन उद्ध्वस्त झाले. 7-8 वर्षाच्या मुलाची जबाबदारी ही शिक्षकांवर असते, त्याला समान वागणूक देण्याची गरज असते. परंतु तसे न होता धर्म, दर्जा यासारख्या विषयाची दुफडी माजवण्याचा प्रयत्न केला जातो. ही खरोखरच निंदनास्पद गोष्ट आहे. म्हणूनच चुकीचे ज्ञान, अपुरे ज्ञान यासारख्या गोष्टींवरील व्यक्तीच्या कर्तृत्वाचा कसा नाश होतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आजही आमच्या बहुजनावर जातीचा प्रहार करून हीनतेची वागणूक देऊन शाळा बंद केल्या जाते, त्यांचे शिक्षण बंद केले जात आहे. आणि राज्यकर्त्याला याची जाणीव होती. म्हणूनच कलम 21 नुसार संपूर्ण जनतेला शिक्षणाचा हक्क, कलम 45 नुसार केंद्र व राज्यशासित संबंधीचे संपूर्ण निर्देश या देशातील राज्यघटनेने दिलेले आहेत. एक सुसंस्कृत शिक्षित पिढी घडवताना शिक्षकाचे योगदान हे अतुलनीय असते. त्याचे उदाहरण देत असताना आदरणीय रणजितसिंह दिसले गुरुजी, रघुनाथ कोसे गुरुजी, आदर्श शिक्षिका मृणाल गंजले मॅडम, ते महाराष्ट्राच्या अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये कार्यरत असलेले खुर्शीद शेख यासारखे प्रतिभाशाली, मेहनती आणि राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणारे शिक्षक हे या देशाच्या शिक्षण प्रणालीची परंपरा आहे. आजपासून जवळपास 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा बहुजनांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतल्याचे उदाहरण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. आणि मग पिढ्यानपिढ्या 18वीच्या दारिद्र्याच्या प्रवासानंतर बहुजनांना शिक्षणाशिवाय उद्धाराचा दुसरा कोणताही पर्याय नाही हे लक्षात घेऊन स्वतःला झोकून देण्यास सुरुवात केली. आणि मग स्वतंत्र भारताच्या दारिद्र्यात सडणाऱ्या बहुजन समाजाने शिक्षण रूपी क्रांती ज्योतीने संपूर्ण विश्व झळाळून टाकण्याचा तनमनाने प्रयत्न सुरू केला. तेव्हा मात्र स्वतःला सर्वज्ञानी पंडित समजणाऱ्या वर्गाने आमिष मार्गाचा अवलंब करून बहुजनांच्याच मदतीने सत्ता मिळवली आणि त्यानंतर उपकारकार्या बहुजनांना समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यास सुरुवात केली. सध्याची परिस्थिती फारशी काही वेगळी नाही. शासकीय राजकीय सत्ता व पैशाला प्रचंड महत्व मिळू लागल्याने आणि संपूर्ण देशातील अर्थकारण हे फक्त 3% लोकांच्या हाती असल्यामुळे आमच्या बहुजनावर अजूनही वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न चालू आहे. अलीकडच्या काळामध्ये शिक्षण प्रणालीमध्ये प्रचंड बदल झाल्याचे दिसते. त्यापैकी अनाकलनीय धोरण म्हणजे ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे त्या शाळा एकतर बंद करणे किंवा त्या खाजगी आणि धनिक वर्गात चालवण्यात येणे, त्यामुळे त्याचे खाजगीकरण आणि व्यावसायिकरण करणे होय. महाराष्ट्र व देशाच्या अधिकार क्षेत्रामध्ये, सरकारच्या अधिकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांपैकी जवळपास 14,000 शाळा बंद करण्याचा निर्णय शासन घेत आहे. आणि त्यामुळे बहुजनांच्या वैचारिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाची कत्तल होताना दिसत आहे. आणि पण विचित्र बाब अशी की 2011-12 ते 2017-18 या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये विना अनुदानित आणि खाजगी शाळांची संख्या ही तिपटीपेक्षा वाढलेली आहे. आणि त्यामुळे गरिबांना शिक्षण घेणे तर सोडाच, साधं प्रवेश घेणे सुद्धा कठीण झालेलं आहे. RTI शिक्षणाचा अधिकार यासारख्या संकल्पनेचा बोजबारा उडताना दिसत आहे. श्रीमंत शाळेमध्ये गरिबांसाठी असलेले शिक्षण, त्याचबरोबर त्यासाठी मिळणारे 25% आरक्षण हे बिनकामाचे झालेले आहे. परीक्षक महोदय, 2023च्या आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर 3.5 कोटी विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेश घेऊ शकले नाही. आणि हा सगळ्या समस्याचा प्रभाव बहुजनांच्या शैक्षणिक पात्रतेवर पडताना दिसत आहे. शिक्षण बंद करण्याचा हेतू सरकारचा का बरं असावा? म्हणजे उच्चभू आणि बहुजन समाजाने दरी वाढावी की त्यांच्यातील स्पर्धा रोखण्याचा हा प्रयत्न आहे. शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद यासारख्या शाळांची अवस्था ही दयनीय आहे. किंवा जबाबदारीचा अभाव असलेले शिक्षक वर्ग आणि शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर मिड डे मील सारख्या योजनांचा भ्रष्टाचार यासारखी कारणे देत सरकार शाळा बंद करत आहे. पण खरंच काय यावर काहीच उपाय नाहीत काय? खरे मर्म तर वेगळेच आहे. समाजामध्ये प्रचलित असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आकर्षाने संपूर्ण प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला विळखा घातलेला आहे. इंग्रजी भाषेचा प्राथमिक शाळेमध्ये एवढा सोस हवा कशाला? प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचं शिक्षण हे मातृभाषेतच असायला हवं.
चीन आणि जपान सारख्या प्रगत देशामध्ये फक्त एकच इंग्रजी विषय हा अभ्यासाचा समजला जातो, परंतु आपल्या देशामध्ये इंग्रजी भाषेच्या प्रेमापोटी विद्यार्थी आणि पालक परीक्षेचा अवलंब करत सर्वसमावेश शिक्षण पद्धती हे रसातळाला जाताना दिसत आहे. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र गचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. जिथे ज्ञान नाही, शिक्षण नाही, नोकरी नाही, मार्ग नाही, विकास नाही, जिथे अर्थार्जन नाही, त्या अशा विखुरलेल्या परिस्थितीमध्ये या देशाची प्रगती होणे शक्य नाही. आणि या सगळ्यांची कुऱ्हाड कोसळते ती फक्त आमच्या बहुजन समाजावर. एवढेच बोलते, इथेच थांबते. मनपूर्वक धन्यवाद.